राजकारणातील चाणक्य कोण? तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार। आता पवार साहेबांना चाणक्य म्हणतात ते त्यांच्या कूटनीतीच्या राजकारणासाठी, असं आम्ही नाही तर त्यांचे विरोधक म्हणतात। असो, 85 वर्षांचे पवार साहेब नुकतेच राज्यसभेचे खासदार झाले। खासदार झाल्याबरोबर त्यांनी एक नवा वाद ओढून घेतला। तसे यापूर्वीही पवारांनी धर्मनिरपेक्षतेचा झेंडा घेत हिंदू संप्रदायाबाबत अनेकदा वादग्रस्त विधानं केली आहेत, परंतु यावेळी त्यांनी हिंदुत्ववाद्यांच्या नाही तर थेट वारकऱ्यांच्या स्वाभिमानावर घाव घातला। वारकरी संप्रदायात 60% कट्टरपंथी हिंदू आहेत, त्यामुळे वारकरी पंथामध्ये धार्मिक धर्मांधता वाढत आहे, असं म्हणत त्यांनी वारकरी संप्रदायाचं व धर्माचं काम करणाऱ्या संत महंतांनाच टार्गेट केलं। त्यानंतर त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी तर थेट वारकरी संप्रदायातील 20 संतांची व महाराजांची नावे जाहीर करत या महाराजांना थेट घुसखोर म्हटलंय। लवांडे यांच्या याच वक्तव्याने सध्या महाराष्ट्र अशांत झालाय। लवांडे यांनी जाहीर केलेल्या संत महंतांच्या यादीत अहिल्यानगर जिल्ह्यातील 3 महाराजांची नावे आहेत, त्यामुळे नगर जिल्हाही चांगलाच पेटलाय। तिकडे पंढरपुरातही वारकरी संप्रदायातील वेगवेगळ्या संघटनांनी लवांडे व शरद पवारांविरोधात आक्रमक पवित्रा घेत अटकेची मागणी केली आहे। एकंदर सगळ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय पेटून उठलेला असताना वारकऱ्यांचा हा रोष शरद पवारांना या वयात परवडेल का, हा प्रश्न विचारला जातोय। शरद पवारांनी हे विधान का केलंय आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतो, हेच आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, महाराष्ट्रातील घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे अनेकदा वादग्रस्त विधान केल्यानंतर चर्चेत आले आहेत। 2014च्या निवडणुकीत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बोटावरची शाई पुसून दोनदा मतदान करण्याचा सल्ला दिला होता। त्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबतही वादग्रस्त विधान केलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही त्यांनी अनेकदा जातीयवादी टिप्पणी केली होती। आता यात शरद पवारांनी वारकरी संप्रदायाबाबत पुन्हा एक वादग्रस्त विधान केलं। वारकरी संप्रदायात प्रतिगामींची घुसखोरी वाढत असून त्यामुळे धर्मांध शक्तींना बळ मिळत आहे, असं वक्तव्य शरद पवार यांनी एका साहित्य संमेलनात बोलताना केलं। वारकरी संप्रदायासारख्या चळवळीतही प्रतिगामी विचारांची घुसखोरी होत असल्याचं दिसत आहे। संप्रदायातील सुमारे 60% लोकांच्या मांडणीमुळे धर्मांध शक्तींना बळ मिळत आहे, त्यामुळे अशा प्रवृत्तींची नोंद घेण्यासाठी आम्ही यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे, असं पवार यांनी म्हटलं होतं। या विधानानंतर विविध स्तरांवर प्रतिक्रिया उमटू लागल्या असतानाच त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी एक पाऊल पुढे टाकत वारकरी संप्रदायातील 20 कथित घुसखोरांची नावे जाहीर केली। या कृतीमुळे वाद अधिकच तीव्र झाला। विकास लवांडे यांनी जाहीर केलेल्या घुसखोर संतांच्या यादीत अहिल्यानगर जिल्ह्यातील 3 संतांची नावे होती, त्यामुळे संपूर्ण नगर जिल्हा पेटला। नेवासा, श्रीरामपूर नगर, पाथर्डी, शेवगाव यासारख्या तालुक्यात विकास लवांडे व शरद पवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली। लवांडे यांनी पत्रकार परिषद तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ही यादी जाहीर करत वारकरी संप्रदायात काही व्यक्ती द्वैध भूमिका घेत असल्याचा आरोप केला। सनातन वैदिक धर्म आणि भागवत वारकरी संप्रदाय या दोन्हींपैकी एकाच परंपरेशी निष्ठा ठेवावी, दोन्ही गादींवर एकाच वेळी उभं राहणं म्हणजे घुसखोरीच आहे, असं ते म्हणाले। या 20 महाराजांचा टप्प्याटप्प्याने पर्दाफाश करत राहणार, असा इशाराही त्यांनी दिला। त्यांच्या या भूमिकेमुळे वाद अधिकच चिघळला गेला। विशेषतः यादीत काही संत महंतांची नावे आल्यानं नाराजीची लाट उसळली आहे। पंढरपूर येथील संत कबीरदास महाराज मठात 2 दिवसांपूर्वी वारकरी संप्रदायातील फडकरी, दिंडीकरी, विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच संतांच्या वंशजांची बैठक पार पडली। या बैठकीतही विकास लवांडे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं। लवांडे यांनी ज्या संतांची नावे घुसखोर म्हणून उल्लेखली त्या संदर्भात त्यांनी तत्काळ संबंधित संतांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागावी, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली। लवांडे यांना तातडीनं अटक करण्याची मागणीही झाली। त्या संदर्भात पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आलंय। यानंतरही शासनाने कारवाई केली नाही। या संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन उभं करण्याचा इशारा वारकरी संप्रदायानं केला आहे। नेवाशातही आमदार विठ्ठल लंघे यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। लवांडे यांच्या यादीत मूळचे बेलापूर येथील व अयोध्या येथील राम मंदिराचे ट्रस्टी गोविंद देवगिरी महाराज, देवगड येथील महंत भास्कर गिरीजी महाराज तसेच सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांची नावे आहेत। याशिवाय वारकरी भूषण बंडातात्या कराडकर, भाजपचे वारकरी आघाडीचे तुषार भोसले, चारुदत्त आफळे, बुलढाणा येथील प्रकाश जवंजाळ, अक्षय भोसले, संग्राम बापू भंडारे, आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजन, एकनाथ सदगिरी महाराज, ज्ञानेश्वर जवळीकर महाराज, संजय पाचपोर महाराज, संजय नाना धोंडगे महाराज, पंढरपूर येथील चंद्रशेखर देगलूरकर महाराज, अशा अनेक महाराजांची नावे होती। या संपूर्ण प्रकरणानंतर विविध हिंदू संघटना आक्रमक झाल्या। वारकरी संप्रदायाचा अपमान झाल्याचा आरोप त्यांनी केला। संत महात्म्यांची नावे अशा प्रकारे जाहीर करणे हा परंपरेचा अवमान करणारी कृती असल्याचे त्यांचे म्हणणे आहे। काही ठिकाणी निषेधाच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत। आता प्रश्न आहे तो शरद पवार किंवा त्यांच्या पक्षाने हा वाद आत्ताच का उठावला? तर राजकीय विश्लेषकांच्या मते शरद पवार कोणतेही वक्तव्य टायमिंग पाहून करतात।
सध्या बारामती राहुरीची पोटनिवडणूक सुरू आहे, परंतु शरद पवारांनी बारामती तालुक्यातील एकही संत महंतांचं नाव या यादीत घेतलं नाही. उलट राहुरीची निवडणूक सुरू असताना राहुरीच्या आसपास असणाऱ्या श्रीरामपूर, नेवासा या तालुक्यातील संतांची नावे घुसखोर म्हणून जाहीर केली. आता त्याचा परिणाम म्हणून शरद पवार यांच्या पक्षांपासून दूर गेलेला बिगर हिंदू समाज म्हणजे मुस्लिम, दलित हा समाज आपल्या पक्षाकडे येईल हे टायमिंग शरद पवारांनी साधले. भास्कर गिरीजी महाराज, राम गिरीजी महाराज किंवा थेट गोविंद गिरीजी महाराज यांना मानणारा मोठा वर्ग राहुरी विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्षेत्रात आहे. परंतु त्यांना जर घुसखोर म्हटलं तर साहजिकच बिगर हिंदू समाज हा शरद पवार गटाकडे येण्याच्या संधी वाढतात. राहुरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शरद पवार गटापेक्षा वंचित बहुजन आघाडीकडे दलित व मुस्लिम समाज आकर्षित झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आपला परंपरागत मतदार पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठीच शरद पवार गटाकडून अशी वक्तव्य झाल्याचा अंदाज काही राजकीय विश्लेषकांनी लावलाय. आता हे किती खरं किती खोटं हे 4 मे नंतर कळेलच. परंतु सध्या तरी वारकरी संप्रदायाची नाराजी शरद पवार व त्यांच्या पक्षाला पेलेल का हा प्रश्न आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.